सामाजिक कार्यकर्ते, संस्था, प्रशासन यांच्या अनुभव आणि सूचनांचा आदर करून संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज असणार. माननीय सत्यम गांधी, आयुक्त. मान्सून पूर्व आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आला आहे. यावर्षी प्रशासन, नागरिकांचा, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून चांगले नियोजन केले आहे. अवकाळी पाऊस, मान्सून वेळेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कृष्णा नदीला आलेले महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी, त्यानंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहेत. त्यानुसार सोप तयार करण्यात आली आहे. पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळणे आवश्यक होते. त्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूर आल्यानंतर नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. परिणामी प्रशासनावर ताण पडतो. ही बाब लक्षात घेऊन पूरबाधित क्षेत्रात पाहणी आणि संबंधितांना सूचना वेळेत दिल्या आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी मान्सून पूर्व तयारी सुरू करून सर्व बाबींची नोंद घेऊन नियोजन करण्यात आले आहे. कोणाच्याही परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी प्रशासन आता सज्ज असणार आहे. आपत्ती मित्र ॲप, आपत्ती मित्र कार्यकर्ते, निवारा केंद्र, स्थलांतरित नागरिकांच्या सोयी-सुविधा, नाले सफाई इत्यादी बाबत या नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून पुढील काळात नियोजनानुसार कामकाज करतेवेळी प्रशासनावर ताण येणार नाही याची दक्षता घेतली आहे. नदीकाठावरील नागरिकांना आवश्यक त्या सूचना, प्रशिक्षण आणि आपल्या जीविताचे, मालमत्तेचे आणि साधन सामग्रीचे रक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांनी व्हॉट्सअप ॲप इत्यादीद्वारे अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. सद्यस्थितीबाबत माहिती आणि सूचना या वेळेत दिल्या जाणार असल्याने नागरिक सतर्क आणि जागृत राहतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक माहिती नागरिकांना देऊन नागरिक, कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सर्व बाबीबाबत नियोजन करण्यात आले आहे. जवळ 1.5 तास चांगली बैठक या कारणासाठी झालेली आहे आणि मला वाटतं आता विशालदादांनी आणि दिलीपबाईंनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. फक्त जास्त न बोलता मी हा पूरग्रस्त आमदार आहे. माझा जर दरवर्षी बोलतो पूर आला तर मला याची खूप जाणीव आहे आणि वेळोवेळी मी साहेबांनी बोलत असतो की आधीचे त्या विषयावर मी बोलत होतो. अधिकारी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातली येणाऱ्या पावसाळा आणि संभाव्य महापूर या दृष्टिकोनातून प्रशासनाची काय तयारी आहे, काय नाही याची आढावा बैठकात झाली. त्या बैठकीत प्रत्येक विषयावर सांगोपांग चर्चा झाली. काय नियोजन केलेलं आहे हे पाहण्यात आलं आणि मला वाटतं की अत्यंत समाधानकारक परिस्थिती आहे. वास्तविक आपल्या महापालिकेला आयुक्तांनी नवीनच चार्ज घेतला आहे. असं असताना नवीन चार्ज घेणं आणि त्याच्या वेळेला त्याच वेळेला समोर काही येणाऱ्या परिस्थितीचं नियोजन करणं यात त्यांनी फार चांगलं कौशल्य त्यांचं दाखवलेलं आहे. मला वाटतं त्यांनी अत्यंत चांगलं नियोजन त्यांच्या सहकारी बाकीच्या अधिकाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या स्टाफच्या बरोबर राहून त्या ठिकाणी तयार केलेला आढावा बघितला की प्रत्येक वेळेचा 2005, 2019 असेल, 21 असेल, हे जे काही पूर आले त्यातले जे काही अनुभव आहे ते शिदोरीला आहेत. त्याच्यानंतर नागरिकांसाठी 24x7 नंबर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये नागरिक संपर्क करून कुठल्याही प्रकारच्या माहिती घेऊ शकतात. त्याच्यानंतर आम्ही 4 मदत केंद्र पण स्थापित केलेले आहे 4 प्रभाग समितीमध्ये, ज्या ठिकाणी नागरिक येऊन त्याच्या मदत वगैरे पण घेऊ शकतात. हे सगळे आजच्या नियोजनमध्ये डिस्कशन झालेलं आहे. आपलं जे आपत्ती व्यवस्थापनच्या टीम आहे त्याच्यामध्ये माननीय खासदार महोदयांनी सजेशन दिलं की आताच तुम्ही सगळे टीमचे नियोजन करून घ्या. सगळे डिप्टी कमिशनरला त्यांची जबाबदारी द्या, तर ते पण आम्ही करणार. त्याच्यानंतर महानगरपालिकेकडे जेवढं बोट्स वगैरे अवेलेबल आहेत त्याची पण माहिती दिली. बोट्स किती, लायटिंग किती आणि आणखी गरज पडलं तर DDMA ला ऑलरेडी आम्ही लूपमध्ये ठेवलेलं आहे. तर DDMA कडून महसूल विभागाची बोटी आम्ही यूज करणार. गरज पडलं तर बाकीच्या यंत्रणा जसं जिल्हा परिषदच्या पण आम्ही बोट वगैरे रिक्वेस्ट करणार. त्याच्यानंतर महानगरपालिका एरियामध्ये जेवढं मोठं अहवाल घेऊन काम आहे त्याची पण आम्ही यादी तयार करत आहोत आणि ते यादी तयार केल्यानंतर त्याला DM ऍक्ट अंतर्गत गरज पडली तर त्याच्या पण कॉम्पिटिशन वगैरे केली जाईल. तर त्याच्यानंतर पूर क्षेत्रात पूर परिस्थितीत कसं सगळे आरोग्य केंद्र वगैरे सुरू ठेवायचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषध वगैरेची कमी नाही, हे सगळे आम्ही इन्शुअर करणार.
ऑलरेडी एसओपीच्या पुस्तकमध्ये सगळे आरोग्य केंद्राच्या पण डिटेल्स लिहिली आहे. सत्यम गांधींचं अगदी अभिनंदन करतो, त्याचे आभारी मानतो की आज लोकप्रतिनिधींना त्यांनी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या पावसाळापूर्व नियोजनाच्या बैठकीत आम्हाला आमंत्रित केलं. आमच्या पुढे त्यांनी येणाऱ्या संभाव्य पुराच्या बाबतीत केलेल्या तयारीचं सादरीकरण केलं. आमच्या हस्ते एसओपीचं एक पुस्तक, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, पाणी वाढत असताना काय केलं पाहिजे, पातळी कशी राहील, ह्याच्या पुस्तकाचं सुद्धा एसओपीच्या पुस्तकात सुद्धा आरावण आमच्या हस्ते या ठिकाणी केलं. तुम्ही जर तुमच्याकडे त्याची प्रत दिली गेली आहे, तुम्ही जर त्या एसओपीच्या पुस्तकाकडे पाहिलं तर अगदी 30 फुटाची पातळी कृष्णा नदीची आयर्विन पुलाजवळ आणि 40 फुटाची पातळी कृष्णा घाट मिरज आहे. तर 1 फुटाला पाण्याची परिस्थिती काय राहते हे ड्रोनद्वारे सर्वे करून कुठली घरं बाधित होतात, त्या बाधित होणाऱ्या घराच्या प्रमुखाचं नाव, त्यांचा फोन नंबर हा तयार करून एक अलर्ट सिस्टम महापालिकेने